नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे या खूप इंटरेस्टिंग पॉडकास्टमध्ये. तसं बघितलं असेल तर आज आमचे चौकोन गोल सल्वादोर आणि मी आम्ही 4 जण आलेलो आहोत. एकच मेंबर आज आमच्यात नाही, तो आमचा त्रिकोण ते गॅरेज परत गॅरेज ज्याचा आहे. तो आज जरा एक मुलगी बघायला गेलेला आहे आणि आमचं नाही झालं तरी निदान त्याचं तरी लग्न व्हावं ही आमची इच्छा आहे. तर म्हणून या सगळ्यावरून आम्ही परत एकदा पण विषय. तो तुझा एवढा खास मित्र तुला का नाही नेलं सोबत त्यांनी? आता ते मांडवलीमध्ये मी कमी पडतो ना. पण मुलगीच बघायला गेलाय का? मुलगी तर बघायला हा, गेला. मुलगी बघायला गेला. मुलगीच बघायला गेला ना. हो. सुप्रीम कोर्टाने अजून तसं काय दिलेलं त्यामुळे अजून त्याला मुलगीच बघायला. So, तर त्याच्यामुळे आपण आज त्याच विषयाला हात घालू ज्या विषयात आमचा एक माणूस गेलाय. तर सुरुवात करूया आपण. विषय तर सांग. विषय काय सांग? लग्न लग्न हाच विषय ना. लग्नच हाच विषय. लग्न हाच विषय आहे. तर आज ज्या आम्ही विषय काढलेला आहे त्यातला पहिला प्रश्न आहे, लग्न होतंय का? लग्न होतंय का? होतंय. त्याच होतंय ना, आपलं थोडी होत. हा, आपले आपले प्रश्न मांडा ना, की काय तुझा अनुभव काय आला साल्वादोर पोरी बघायला गेल्यावर? मला एकंदरीत अनुभव मी पुरी बघायला गेलोच नाही. का रे? मीच निर्णय घेतला कसला? की मला कुठली मुलगी आवडते आणि कुठली मुलगी नाही आवडत. त्या हिशोबाने लग्न कुठे करायचं कुठे नाही करायचं हा प्रश्न मी माझा स्वतः ठरवला. म्हणजे तुला सामान आहे हे सांगायचं होतं तुला? नाही, माझं लग्न झालं ना, असं काय करतो आता कुठे काय हा. सामान. नाही पण जुने अनुभव कोणाचे ऐकलेले की म्हणजे मुळात असं की लग्न होतंय का तेवढे? मला पर्सनली असं वाटतंय की आता मी जर हा फोन तुझ्या समोर उघडला आणि इंस्टाग्राम उघडलं तर म्हणजे 4 लोकांची लग्न झालेली असतात. त्यामुळे हो. लग्न तर होतंय. दररोज 4 लग्न लोक तर होतंय. दररोज 4 लोक होतंय. म्हणतात लग्न तर होतंय. हे 100% सगळ्यांची होत आहेत का? म्हणजे लोक जे लग्न करायला असतं सपोज तरुण मुलांची काय जी संख्या असेल त्या होय, 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 वयोगटात, होय. त्या सगळ्यांची लग्न होत आहेत का? हे बघ, वास्तविक सगळ्यांची लग्न होताना दिसत आहेत मला. ती टिकतायत का हा प्रश्न असू शकतो. नाही 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 मला मुद्दा याच्यात हे की लग्न जे आपण इंस्टाग्राम किंवा जे काय म्हणतोस तू गोल की तुला लग्न झालेली दिसत आहे, तर ही लोक आहेत की ज्यांना आता मार्गी लागलंय सगळं काही आणि आता त्यांनी ठरवले की आयुष्याच्या पुढच्या स्टेपवर जायचंय म्हणून ते लग्न करायला त्या मार्गाने जात आहेत. वेराज अशी बरीच लोक आहेत की ज्यांचं अजून काही मार्गी लागलेलं नाहीये. काही करिअर म्हणा किंवा बाकीच्या 4 गोष्टी असतील किंवा करिअर सेटल जरी असलं तरी ते पगार कमी आहे, बिझनेस मध्ये अजून एवढी ग्रोथ नाही किंवा शेतकरीच आहे. ह्या गोष्टींमुळे बरीच लोक आहेत की ज्यांची वय मला वाटतं आता 38 वगैरे झाली आहे, ते अजूनही मुली बघतात. अरे मला वाटतं आता आपण इंस्टाग्राम पेक्षा जर ते वेडिंग साईट्स जर उघडल्या तर त्याच्यावरती 30च्या पुढचे किंवा 35च्या पुढचे जास्तीत जास्त लोक मुलं आणि मुली दोघे पण आहेत. होय. आणि याचं कारण अवास्तव अपेक्षा असं आहे असं मला तरी वाटतं. नाही त्याच्यावर तर आपण डिटेल बोलू, पण मुलांना लग्न होतंय का नाही ह्याच्यावर मला आता एक इंटरेस्टिंग किस्सा कळला. सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा केलता. होय, लग्नाला मुलीच नाहीत. होय होय होय. हा जो एक मुद्दा आलेला आहे की लग्नाला मुली भेटत नाहीये, मग ज्या भेटतायत त्या म्हणजे कसं लग्न आमचं जुळव. आणि तो फार छान हे होता, कारण मी बघितलं तर एक रिपोर्टर ती गेली होती हे कव्हर करायला. महिला रिपोर्टर आयडी लोक पण काहीतरी होतं आणि ती त्यांना म्हणते की लग्नाला मुली मिळत नाहीयेत आणि मग काय कसं काय. तर त्याने त्या रिपोर्टरलाच विचारलं की तुमचं लग्न झालंय का, तुम्ही करणार असाल तर करून टाका लगेच. आता इथं तो घोड्यावर चालता, तो घोड्यावर चालता, इथंच करून टाकू. मग याचं काय म्हणजे मूळ काय, मुली कमी झाल्यात का काय नक्की? आता ह्याच्यात मला वाटतं सगळेच वेगवेगळे मुद्दे आले. रोजगाराचा जसं साल्वादोर म्हणला की रोजगाराचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि दुसरा सगळ्यात वेगळा मुद्दा असा आहे की तू बघशील ना 90 किंवा 80च्या दशकापर्यंत स्त्री भ्रूण हत्या जरा म्हणजे त्या पद्धतीने टेक्नॉलॉजी नव्हती तर ते खूप कमी होतं. त्यामुळे त्या काळातले जे लोक होते त्या सगळ्यांची लग्न म्हणजे हा प्रश्न तेवढा उद्भवला नाही. काय झालं मध्यंतरी 90च्या दशकात आणि सुरुवातीच्या 2000 नंतरच्या दशकामध्ये सोनोग्राफी तंत्रज्ञानाने ज्या पद्धतीने भारताच्या मार्केटमध्ये उडी घेतली, त्या काळात झालेल्या एवढ्या भ्रूण हत्या, त्याच्यामुळे काय होतंय की आता त्या वयातली जी मुलं आहेत तिथं तो तुटवडा तयार झालाय 100%. वेळ आहे. आता तू बघशील ना, आता पुढच्या 5 वर्षात हा प्रश्न नसेल कदाचित त्या वयाच्या तरुणांना, कारण की त्यानंतर लोकांनी ते एम्ब्रेस पण केलं की चला आणि त्याच्या कायद्याने पण कंट्रोल. पण स्त्री भ्रूण हत्या हाच एक विषय आहे किंवा
तुझं जे म्हणणं आहे पॉप्युलेशन कमी एवढाच एक हा, factor. दोन्ही जेंडरचा रेशो कमी असायचे तुझं म्हणणं आहे. हो. ते मला तितकंसं पटत नाहीये. हा. कारण माझं म्हणणं आहे मग मार्केटमध्ये, आता मार्केट हा शब्द तिला वापरावा का नाही माहिती नाही. आता मार्केटच म्हणू पण त्या मार्केटमध्ये तू बघ ना, अविवाहित 30-40 पुरुष जर आहेत तर तसेच 25-30-40 त्या मुली सुद्धा आहेत. इथे प्रॉब्लेम आहे तो अपेक्षांचा, इथे प्रॉब्लेम आहे तो एकमेकाला हे म्हणजे जसं हा म्हणला आता करिअर आणि पगार आणि रोजगार. आता टेक्निकली हे सगळं बघायला गेलं तर याचा लग्न या संस्थेशी तसा संबंध नाही. कारण दोघं मिळून बांधू याला काही अर्थ राहत नाही ना या पूर्ण याच्यात. हे तू बांधलेलं आहे आणि मग मी फक्त येते किंवा मी फक्त येतोय. तर दोन्हीकडे म्हणजे मी फक्त मुलींचं म्हणत नाही, पण मुलाचंही आणि मुलींचं एक सामाजिक क्लास ओलांडायला ते जे लग्नाकडे ज्या दृष्टिकोनात बघतायत की आता मी जर लोअर मिडल क्लास आहे तर मी लग्न करेन हायर मिडल क्लास मध्ये. या विषयावरती माझा जरा अनुभव पण आहे आणि अभ्यास पण आहे. तर मला असं सांगायला आवडेल की रादर काय होतं ना की लोकसंख्या किंवा आपण खोटं पकडले आता इथे. अनुभव आहे असं म्हटलं तो आणि त्याचं लग्न झालं. बरं, ठीक आहे. अनुभव आहे. मग तेच आधी विचारलं होतं ना, मी बोललो की लग्न झालंय मला. स्त्री भ्रूण हत्या हा जो विषय आहे हा जबाबदार कसा ठरला तर संख्या मुलींची कमी झाली, त्यात मध्यंतरी मुलींचा शिक्षणाला किंवा मुलींचा एकंदरीत विकास व्हावा यासाठी भरपूर सरकारी योजनांपासून एक मोठा हातभार आपल्या सोसायटीने लावला. त्यामुळे मुली आता यशस्वी आहेत आपल्या आपल्या स्टेजला बऱ्याच जे काय आहेत. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा अशा झाल्यात की आता मी इथपर्यंत येऊन पोहोचले तर माझा जो साथीदार असेल तो एकतर माझ्या सोबतचा असावा किंवा तो माझ्या वरच्या लेवलला असावा, जेणेकरून मला जे काही करायचंय ते मी माझ्या स्वतःच्या याने करते आणि मला जे काही जमत नाहीये ते आम्ही दोघं मिळून करू किंवा त्याच्या ह्याच्याने अजून होऊ शकतं. हा एक मोठा विषय. आता हेच गैराज उलट जेव्हा मुलं विचार करतात की नाही मी आता मला एवढं पॅकेज आहे, माझा एवढा बिझनेस आहे आणि माझ्या कॉलेजचा जो काही ग्रुप होता तो क्लासिक ग्रुप होता, मला त्याच पद्धतीची मुलगी पाहिजे, मला हे पण पाहिजे, मग मला घरच्यांना सांभाळणारी पण पाहिजे आणि मला माझ्या मित्रांसोबत येऊन क्लासी राहणारी मुलगी पण पाहिजे. हा सगळंच पाहिजे. आता ह्या एकंदरीत त्याच्यात काय होतं, वय 27-28 असताना मुलं ह्या जोशात असतात की नाही असंच पाहिजे, त्यामुळे ही मुलगी नाही, ती मुलगी नाही, ती मुलगी नाही, हे पण नाही, ते पण नाही. मग वय येतं 31-32. आता इथून पुढे मग ते कळायला लागतं की अरे नाही हे जमतच नाहीये, मग हे जमतच नाहीये, मग हे जमतच नाहीये. मग अशी बरीच उदाहरणं आहेत की मुलांची वय पण 30-35 झाली ह्या नादात आणि आता ते परफेक्शन सोडून ते आता रेडी आहेत की मी आता जे मिळेल ते मी करायला तयार आहे. पण आता समोरच्या पार्टीकडे पण असं झालंय की लेव्हरेज आलं. पण ऑलरेडी वयाच्या 35 पर्यंत मुलगी म्हणते की मी इतकं कमवून ठेवलंय, त्यामुळे मी आता जर येत असेल तर तू माझ्या टर्म्स अँड कंडिशन सोबत माझ्यासोबत ये, तर तू माझ्यापेक्षा वरती असा. हा एक मोठी स्पर्धा सुरू झाली. म्हणजे पण साल्वादोर तू जे हे म्हणतोय आणि चौकून तू पण मला सांग की ह्यामध्ये असं काही दिसतंय का की पर्टिक्युलर जातीमध्ये लग्न व्यवस्थित होत आहेत आणि पर्टिक्युलर काही जातींमध्येच आपल्याला हा असा गोंधळ जो तू म्हणतोयस तो दिसतोय. जसं की जाती मला धर्मामध्ये बोलायचं झालं तर मी जेवढ्या मुस्लिम धर्माच्या लोकांना ओळखतो किंवा जे मुस्लिम भारतामध्ये आपण बघतो तिथे लग्नासाठी इतक्या मोठ्या अपेक्षा किंवा तिथे लग्न होत नाहीये किंवा तिथे काही प्रॉब्लेम आहे असं आपल्याला होताना दिसत नाही. पण मग आता याचा पुढचा मुद्दा आहे खरं तर हा, पण लग्न होताना दिसतायत पण लग्न टिकतायत नाही टिकतायत त्या बाजू तिकडे पण तितक्याच. मुळात काय होते माहितीये का, सगळ्यात आधी लग्न करायचंय आपण त्या प्रश्नाला टॅकल करू. जसं की गोल म्हणला आपल्याला प्रॉब्लेम काय येतोय की आपल्याकडे तो डेटा नाहीये, जसं की जातीनिहाय किंवा धर्मनिहाय आपल्याला माहित नाही की ते डेमोग्राफी कसं वर्क करतं. कारण की असं हमखास होऊ शकतं की एखादी आपल्या महाराष्ट्रातली एखादी जात आहे की ती फक्त त्यांची जास्त संख्या ही गावाकडे आणि त्या काळात कदाचित मुली नकोयत ह्याच्यामध्ये त्यांचा जो लिंग गुणोत्तर आहे रेशो आहे तो घटला असू शकतो, त्यांच्यात तो प्रॉब्लेम जास्त तयार झाला असेल. आणि आपल्याकडे जी जाती प्रथेचा जो आपल्याला श्रापच आहे राजकारण सगळं त्याच्यात हा एक विषय येतो ना की तुम्ही बाहेरच्या जातीत जाऊन किती लोक अरेंज मॅरेजने लग्न करतात, हा प्रश्न येतो ना. आता याच्या आधी मला वाटतं लग्न होतंय का हा आपला मुद्दा आहे, पण मला बऱ्याचदा आता असा मोठा हा पॉइंट वाटतोय की बऱ्याच लोकांना लग्न करायची इच्छा राहिली. होय, मला वाटतं आज्ञेवरती व्यवस्थित टिप्पणी द्यावी. स्वतः अज्ञातला इच्छा नाही, स्वतः अज्ञातला इच्छा नाही. का सुप्रीम कोर्ट अलाउ नाही करत त्याला असं काय. आपलं सगळं सरळच आहे, त्यामध्ये काय लग्नाला हवी तशी मुलगी मिळणार असेल आपल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत
त्यानुसार असेल तर पण तुला काय वाटतं, काय अशा पण इच्छा आहे? मी आता इथं हा आज्ञातला लगेच एक लग्नाचं म्हणजे महत्व पटवून देण्यासाठी हम्म, एक आपला दैनिक आहे, दैनिकातला एक लेख आहे, हम्म, त्याच्यावर त्यांनी असं दिलेलं आहे की विवाह संस्कारामुळे होणारे लाभ. हा, बर त्यातला पहिला आपण लाभ बघूया हा, काय घ्या. आहे. स्त्रियांचे शीलरक्षण होण्यासह एड्स सारखा महाभयंकर रोग न होण्यासाठी विवाह संस्कार हा उत्तम उपाय असणे. हम्म, चुकीचं वाटतं मला. विवाह नाही, ऐका, संस्काराचा ऐका. मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे. हम्म. एड्स या महाभयंकर रोगावर पातिव्रत्य आणि एकपत्नी व्रता हाच खरा उपाय आहे. तर लग्न का करायचं एड्स होणं म्हणून. याच्यासाठी पहिला म्हणजे त्याच्यात त्यांनी म्हणले एड्स होऊ नये म्हणून लग्न करा. आणि ही तुला माहितीये का? ताजी आपली दैनिकात आलेली हो, माहिती. नाही नाही, दैनिकाबद्दल खूप आदर आहे मला. सगळ्यात दैनिक हे मॅन फोर्स वाल्यांनी बनवलं नाहीये काही. मला प्रश्न आहे की काय आहे त्यांचं की म्हणजे दैनिकाचं नाव तुला सांगितलं तर दंगली होती. दंगली होते. तर दैनिक काय वाटतं तुम्हाला, आपल्या प्रेक्षकांनी कमेंट मध्ये Comment सांगा. मध्ये आहे कुठल्या हो. दैनिकात आलेलं आहे. दैनिक लल्लन टॉप वगैरे असं काय आहे का ते बघा. तर नाही, आपलं साल्वादोर काहीतरी म्हणत होता, नाही अज्ञात काहीतरी म्हणत होता. मी एवढंच म्हणत होतो की लग्न करायला काय हरकत नाही, पण आपल्या टर्म्स अँड कंडिशन्स जसं तुम्ही तिघही म्हणतात की समोरच्या पार्टीचे पण टर्म्स अँड कंडिशन्स असणार आहेत आणि आपले पण. हम्म, तर या सगळ्या या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्या पलीकडे मला एक गोष्ट अशी वाटते की माइंडसेट पण एक तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे की आता माझं बायोलॉजिकली जर मला काय ते क्लॉक बिक असलं काहीतरी हो, नवीन हो. सांगण्यात आलंय, मला घरच्यांनी जरी सांगितलं किंवा कोणी जरी सांगितलं, पण माइंडसेट तर आपला पाहिजे ना त्या सगळ्यासाठी. वय आलंय म्हणून लग्न करणं ही चुकीची गोष्ट आहे. मग ते टिकलं नाही टिकलं, आपल्या आता आपण किती उदाहरणं बघितलेलीच आहेत, उघड्या डोळ्यांनी बघितली आहेत, बंद आहेत आता, पण उघड्या डोळ्यांनी बघितलेली आहेत की गडबडीत आलं, आज वाटलं हे लग्नासारखं आहे, ते अट्रॅक्शन होतं, त्याला ते लग्न समजायचं किंवा तो जीवनसाथी असं समजलं गेलं आणि नंतर बाजारच होतं. आता तुला सांगतो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्यंतरी एक मी बातमी बघत होतो, त्याच्यात असं सुरू झालं, एजंट थ्रू लग्न लावायचा एक प्रकार होता. म्हणजे तुझा आज आले ते एजंट येणार, तुला मुलगी दाखवणार, पसंत पडली, लग्न होणार, दोन धडाक्यात सगळं, मुलगी गायब दुसऱ्या दिवशी. म्हणजे ते असं होणार की काही लोकांसाठी असं होतं की माझ्या मुलाचं एकदा लग्न झालं हे दाखवलं तर मला मग दुसरं लग्न करायचंय माझ्या मुलाचं, तर म्हणजे कळलं का, दुसरी बायको कुठली तरी मिळावी म्हणून पहिलं लग्न झालेलं ते दाखवत होते. म्हणजे कॉन्ट्रॅक्टवर कार्यक्रम चालला होता. त्याच्यात एक सिनेमा आला होता कुठला तरी. हो हो, नाही पण आपल्या म्हणजे शहराच्या भागात एक ठीक आहे, मी ऐकत होतो की तिथे हा प्रकार होता. वेळेस गावाकडेही आता म्हणजे वाटतं जास्त समस्या ग्रामीण भागामध्ये सुरू झालेली आहे. कारण की तिथल्या मुलाचं उद्योग, कारण त्यांना मुंबई पुण्याकडची मुलं हवीत आणि शेतकरी मुलं नको. ते तर म्हणजे काय आता तू खरंच बोलायला लागला नाही, आता म्हणजे. अजून एक म्हणजे ते लग्न म्हणलं की हुंडा पद्धती हा एक मोठा विषय होता काही गेल्या दिवस आधी. याला धरून मला वाटतं पुढच्या ह्याला जावं, कारण तुम्ही मुद्द्याला हात घालत चाललेले. कारण की आपण एका मुद्द्याला हे करतो. लग्नासाठी मागण्या अवास्तव आहेत का, आणि या मुली आणि पालक दोन्ही जबाबदार. कसं काय म्हणजे तू बरोबर म्हणणार, तू म्हणणार की चिपटे तो काय तुझं हे आहे ना, तसं गेलं बऱ्याच एपिसोड पासून हे आज्ञात करतोय, म्हणजे आज्ञातचा म्हणजे असं वाटावं की त्रिपकेट आहे का काय. म्हणजे आज्ञात ज्ञात आहे ह्या बाबतीत असं वाटतं. ह्या लेवलचं जे आहे हे खरंय. हा, पण नाही, प्रश्नाकडे येऊया. काय वाटतं साल्वादोर तुला? माझं म्हणणं साल्वादोरचं लग्न झालंय, आपण त्याला विचारू. तू तुझं लग्न फुंडा घेतला होता. मी माझं लग्नात हुंडा दिला होता. अरे बाप, याच मुद्द्यावर मला बोलायचं होतं. सगळ्यात गेला तो. मला हेच बोलायचं होतं की आजकाल जे काही पद्धती झालेली आहे हुंडा वगैरे या सगळ्या गोष्टी, तर आता प्रॉब्लेम असा झालाय की अनफॉर्च्युनेटली मुलींच्या ज्या काही डिमांड्स आहेत किंवा मुलींच्या पालकांच्या डिमांड्स वाढल्यात की माझ्या घरातनं मुलगी ही मोठी आहे आणि ही एकमेव कमवती आहे, त्याच्यानंतर आता लहान मुलगा किंवा लहान मुलगी जी आहे ती अजून शिक्षण घेते आणि माझं काय आता मेडिकल खर्च चालू आहे किंवा जे काही प्रॉब्लेम असतील, तर आम्हाला काही हरकत नाही, आम्हाला सगळं आवडलेलं आहे, पण लग्न तुम्हीच करायचं, तुमच्या हिशोबाने काय जसं असेल तसं होईल, तुम्हीच खर्च करायचा आणि मग आता ही मुलगी आमच्या घरातनं कमवती जाईल, त्यामुळे आम्हाला फायनान्शियल काहीतरी सपोर्ट म्हणून तुम्ही आम्हाला काहीतरी किंमत ती एक अमाऊंट असते ती त्या स्वरूपात द्या, जेणेकरून आमचा मुलगा मोठा होतो किंवा आमचं बाकीचे होईल. या अशा मागण्या ऍक्च्युअली वाढलेल्या आहेत आणि लोक फुलफिल करतायत. मुलीच नाहीयेत ना. मग आपण जसा विषय केला की आता एका मुलाचं वय 30, 32, 35 पर्यंत जातं अपेक्षांच्याच नादात. तो शेवटी म्हणतो की बाबा मला लग्न करायचंय आता, कारण मी जर अजून पुढे गेलो तर आता अवघड होईल, सगळं सगळं माझं सगळं स्ट्रक्चर आणतंय.
त्यामुळे स्वतः मुलं पैसे अरे, देऊन मुलींची लग्न करून- आमच्याकडे रान विकलं जात आहे, हो, 100%. लग्न करायचं म्हणून लोक जमिनी विकतात. आता ते अवास्तव मागण्याचा विषय मला वाटतं हे जे रान विकणं किंवा जे काय असेल ते दंड माझा पीएफ जे काय अडकला रिटायर व्हायला वडिलांचा किंवा कर्ज काढून लग्न करणं, या सगळ्याच्या गोष्टी ह्याच्या अवास्तव मागण्यांचा काय रिलेशन आहे. तर आता लग्नाला जे काही स्वरूप आलेलं आहे की लग्न करताना एक मांडव असावा दारापुढे आणि तुळशीच्या वृंदावनाच्या बाजूला एक पूजा घातली आणि तिथे बसून लग्न करू असं राहिलेलं नाही. आणि तसं केलं तर म्हणजे ते लग्नच आता कन्सिडर डिझायनर लेहंगाच पाहिजे. हो, प्रश्नच नाही. सभ्यासाची. हा, आता डिझायनर लेहंगाच पाहिजे, त्याशिवाय लग्न होऊ शकत नाही, कारण एकदाच करायचं. आणि 3 कॅमेरामन, ते तर वेगळंच म्हणजे तो सगळा म्हणजे फक्त लग्न शूट करायचा. आणि त्याच्या आधीचं ते प्री वेडिंग, ते मध्ये काहीतरी एक शो आला होता हनीमून फोटोग्राफर म्हणून. हो. मग त्या बेडवर हो, हो, honeymoon photographer. तिथे काहीतरी एक वेगळं आहे. पण आणि लोक ह्या सगळ्याचं करतात ते- काय? ऐक ना, एक नाही, 5,000 रुपये खर्च आहे. माझा प्रश्न आहे, हे कुठल्या साईटवर अपलोड होतं थोडं? नशीब त्यांच्याकडे पर्सनल पेन. अच्छा, असं ठीक आहे. नाही, पण पालक मग या सगळ्यामध्ये कुठे हे येतात? म्हणजे असं तुम्ही समजता का की आता आपल्या आधीची जी जनरेशन ज्यांची 80s to 90s मध्ये लग्न झाली आणि 90s मध्ये 90s किड्सचा इजाद झाला, तर 80s to 90s मध्ये ज्यांची लग्न झालेली त्यांची लग्न तर काय ह्याच्यामध्ये नव्हती झाली, मोठ्या स्वरूपात झाली किंवा असं हे नाही, मोस्टली अरेंज मॅरेज झालेली, काही फार लव्ह मॅरेज झालेली होती. मग त्यांच्या वेळी ह्या अपेक्षा होत्या का नव्हत्या, का त्या आत्ताच म्हणजे हे त्या बघ, सुरू झालेल्या आहेत? मुळात अपेक्षा एवढं होत्या. सेटल्ड असावं म्हणजे त्यावेळी मला वाटतंय की मुलाला नोकरी आहे किंवा मुलगा बँकेत आहे याच्यावरती मला वाटतं मला त्याच्यात असं वाटतं मुळात की तिथे मुलगा किंवा मुलगी यांना अपेक्षा दर्शवण्याचा फार चान्सही नव्हता. कारण घरचे वाढवडी जे होते ते बॅकग्राऊंड बघत होते आणि त्यांचं म्हणणं होतं की हा मुलगा आता 19-20 कमवत असेल तरी सुद्धा घराणं चांगलंय, घर चांगलंय, मुलगा चांगलाय, निर्व्यसनी आहे. सेम मुलीच्या बाबतीत होतं. की हे सगळं तिचं आहे, सगळं व्यवस्थित आहे आणि म्हणून ते कुठेतरी करून दिलं जात होतं. पण आता जे हे आहे की आधी मुलगा मुलगी भेटणार 4 वेळा बाहेर कॉफीला, मग पालक त्याच्यात इन होणार आणि पहिल्या दिवसापासूनच वेगळं राहायचं असतं. म्हणजे 2 कुटुंबांचा आता तो राहता 2 नाही राहत. लोकांचाच तो आणि सोहळा पूर्ण राहिलेला आणि आहे. ही समाजमान्य काय म्हणतात ही मागणी झालेली आहे आता की लग्नानंतर आम्ही वेगळे राहणार. नाही, पण मला याला आपण चुकीचं म्हणावं का? नाही, कारण जबाबदारीच ते आपण कसं म्हणणार ना? चुकीचं कसं म्हणजे तुमचं लग्न झालं, आमचं थोडी झालं. चुकीचं म्हणूच शकत नाही ना आपण की आता एखादा मुलगा किंवा मुलगी ते स्वतंत्र विचार करून स्वतःचा आधी निर्णय घेतात की आमचं जमणार आहे की नाही जमणार. बरोबर. कारण आता जर पूर्वीचा काळ आपण बघितला, आई वडील किंवा आजी आजोबा यांच्या मागण्या किंवा यांच्या संसार करण्याच्या तडजोडींची जी काही पद्धत होती ती पद्धतच आता बदललेली आहे की आता स्वतःचा टॉवेल स्वतःच उचलून दोरीवरती टाकणे इथून सुरुवात झालेली आहे. काहीतरी जखम दिसते. तुला काय वाटतं? मग आता तो फ्लॅट घातलाय भाड्याने, तो कशाला जखम दिसते? नाही, विकतच घ्यावा लागला, वेगळ्या गोष्टी. हो. तर आता हे जे काय आहे, हे जे काय सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे मला वाटतं की तो जो विचार आहे ते उद्या आपण एकत्र घरात राहणार, एकत्र घरात मुलं मुली आणि आजी आजोबा आई वडील राहतात, त्यानंतर या गोष्टींवर वाद होतात, मग ते लग्न न टिकण्याकडे त्याच्या गोष्टी पळू लागतात आणि मला वाटतं भविष्यात हे लग्न डायव्हर्स कडे जाते की काय ही ऐक ना, मला वाटतंय पूर्वीच्या काळी डिवोर्स कल्चर किंवा आपल्या आता एकदा लग्न झालं तर हिथंच मारायचंय, या पद्धतीने एक सगळ्यांची मानसिकता होती. त्यामुळं सासू सासऱ्यांनी किती त्रास दिला तरी ती काय म्हणतात आता घडत पडत कार्यक्रम लग्न ट्रायल बॉल म्हणून पण खेळला खेळला बघू करून बघू. आणि त्या केसमध्ये मला नाही वाटत कोणाची ही मागणी चुकीची आहे. मी सालोदरच्या मताशी सहमत आहे की मी आयुष्यभर माझ्या जॉईंट फॅमिली घरातच राहिले. आता मला एक चान्स मिळतोय माझ्या आयुष्यातला की तो एक लिबरल टेक मला तिथं घेता येईल माझ्या जीवनावर. तो जर म्हणजे काय, म्हणजे घरामध्ये दोघांनी दारू पिणे आणि काय म्हणतो आपण कमी कपड्यांमध्ये फिरणे हे लिबरल आयुष्य झालं का? पण हे बघ आता कसं माहिती का, तो त्यांचा choice चॉईस of living आहे ना ते. चॉईस ऑफ लिव्हिंग, चूक आणि वाईट नाहीये. व्यक्ती स्वातंत्र्यावरती तू घाला घालतोय. हो. आणि प्रॉब्लेम काय की आपला समाज एकत्रित कुटुंब पद्धतीसाठी इतके दिवस फोर्स करत होता, पण काय म्हणतात आता पैसा पण म्हणजे मला इथे प्रश्न असा विचारावा असं वाटतो की जर सगळ्या तरुणांनी हा निर्णय घेतला की आपण आयटीत काम करायचं, सोमवार ते शुक्रवार सकाळी 8ला जायचं, रात्री 12 वाजता यायचं, झोपायचं, शनिवारी दोघांनी मिळून नवरा बायकोनी दारू प्यायला बाहेर जायचं, पबिंग क्लबिंग करायचं
आणि रविवारी उशिरा उठून नॉनव्हेज खाऊन झोपून आराम करून परत सोमवारी आपण आपल्या आयटीच्या जॉबमध्ये जायचं. त्याच्यानंतर या सगळ्यामध्ये आपल्याला मुलं नकोत, आपल्याला कुठलेही सासू सासरे आई वडिलांची जबाबदारी नकोत. यामध्ये आपण 1-2 कुत्री मांजरं अशी घरामध्ये बाळगायची आणि सगळ्या गोष्टींसाठी कामाला बाई लावायची. अशा पद्धतीने व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून जर समाज चालत राहिला तर समाजाचा ऱ्हास होणार ना. 100%. मुळात काय माहितीये मग का, व्यक्ती हा स्वातंत्र्य चॉईस आहे ना गोल, हा चॉईस आहे की एखाद्याला मुलं नकोय, हा चॉईसचा भाग आहे. एखाद्याला नाही. आता प्रॉब्लेम असा आहे की सल्वादोर तुला मुलं आहेत का? नाही आहेत. हे बघ, हा मुद्दा इथे आहे. वर्षाचा हात पाळणा हलवत होता पूर्वी, पण आताच्या पिढीत जर तू बघशील तर लग्न हीच एक जबाबदारी वाटते, तीच नकोय आम्हाला, म्हणून लिव्ह इन आणि याचं प्रमाणही वाढलंय. आणि त्याच्यानंतर मुलं ही अजून एक जबाबदारी, एक लायबिलिटी वाटते. पण मला काय आणि म्हणते, मग मुलं ती सासू सासऱ्यांकडे सांभाळायला येत आहेत, आई वडिलांकडे सांभाळायला येत आहेत, जरी झाली तरी. मग नाही आणि याच्यामध्ये ही अडचण आहे की आत्मकेंद्रित होत चाललंय लग्न ही संस्था, पण की मी माझं मुळात लग्न माझ्यापुरतं मला. म्हणजे सगळ्यात मोठी अपेक्षा ही आहे. आत्मकेंद्री गोष्टी किंवा आत्मकेंद्री अपेक्षा असणं हीच सगळ्यात मोठी अपेक्षा झालेली आहे आज. अपेक्षेपेक्षा लग्न हे कुटुंबाचा विषयच नाहीये. व्यक्ती स्वातंत्र्य कितपत असावं, त्याला काही मर्यादा आहेत. त्या मर्यादा मला वाटतं प्रत्येकाने आखणं गरजेचं आहे. कोणी ठरवायचं? नाही त्यांनी मला वाटतं- स्वतःनी ठरवायचं. नाही याच्यात मला असं वाटतं की लग्न व्यवस्थेने थोडं मोकळं होणं गरजेचं आहे. अजून किती मोकळं? नाही ही लोकांनी त्याच्यात डिसिजन घेण्यापेक्षा मी म्हणतोय की कुठे ना कुठे जे वृद्ध आहेत त्यांनी स्वतःच्या मनामध्ये घालून ठेवणं की हा आता तूच सांग मला चालू तुझ्या आई वडिलांसमोर तुझी बायको तिथे दारू जर एकत्र कुटुंब असेल तर ती नाही पिऊ शकत, नाही मग त्यांनी आयुष्यभर तिचे सगळे सॅक्रिफाईस करावेत का? मुळात तो सॅक्रिफाईसचा मुद्दाच नाही ना. ती नाही, मुलगी स्वतः तिच्या आई वडिलांच्या समोर दारू पिते का? अरे पण मग म्हणून तर ती तुझ्याशी लग्न करते जेणेकरून तुला ते आयुष्य तिला ते जगता पिता येईल. यावं. नाही, मला हेच प्रॉब्लेमच हा आहे की एखाद्या व्यक्तीचं आजी आजोबा असेल, आई वडील असेल, ओव्हरऑल मी पूर्ण जनरेशनचं म्हणतोय, माझं एक वैयक्तिक नाही पण सगळ्यांचा, की त्यांची संस्कार, त्यांचं आयुष्य ज्या पद्धतीने वाढण्यात गेलं, ज्या पद्धतीचे संस्कार त्यांच्यावर झाले, ज्या पद्धतीचं ज्ञान त्यांनी घेतलं, ते आता वयाच्या ह्या टप्प्यात आल्यानंतर तुम्ही जर त्यांना शिकवत असाल की बिकनी घालून घरात वावरणं किंवा बिकनी घालून मला बाहेर जाणं त्यांना नाही वाटत नॉर्मल, तू त्यांना शिकवायला नको जाऊ की हे किती योग्य आहे. हा म्हणून तू स्वतः वादच बंद करण्यासाठी ते वेगळं राहायचं. चौकोन माझं म्हणणं असं आहे Exactly, की वेगळं म्हणून राहणं, म्हणलं ना, व्यक्ती चौकोन स्वातंत्र्याच्या मर्यादा. नाही, चौकोन माझं असं म्हणणं आहे की बिकनी घालणं, दारू पिणे, क्लब करणे किंवा असं नाही, पुरुषांनी पण तिकडे सिगरेटी ओढणे, गांजा ओढणे आणि हा सगळ्यांनी स्त्री पुरुषांनी स्वैर वागणे ही लाईफस्टाईल आहे का? हे आयुष्य आहे का? तुम्ही आयुष्यामध्ये सोमवार ते शनिवार, सोमवार ते रविवार जे काय असेल हे तुम्ही एका पद्धतीने रोज दारू पिता आणि हे करता का? एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही 4 दिवस बाहेर जाऊ शकता ना. 100%. पण तू पिऊन घरी नाही येऊ शकत ना, हाच मुद्दा येतो. म्हणजे पिऊन घरी येणं हे प्रायमरी आयुष्याचा गोल आहे. नाही, मी तुला हेच सांगतोय की कुणी कसं जगावं हा लग्नाचा मुद्दा येऊ नाही शकत. नाही पण म्हणून तर व्यक्ती माझा अज्ञात स्वातंत्र्यावर असतोय आता, आपण कारण बोलतोय. अज्ञातचा अनुभव दिसतोय मला व्यक्ती याच्यात. स्वातंत्र्यावर आपण बोलतोय तर व्यक्ती स्वातंत्र्याची मर्यादा स्वतः त्या कपलनी स्वतःवर राखणं गरजेचं आहे. नाही, मी तुला हेच सांगतो म्हणून की आपला समाज स्वातंत्र्यच पाहिजे. आहे ना, हाच मुद्दा आहे ना की आपण लहानपणापासून एक कल्चरल वातावरणात वाढतो 3-4 गोष्टी आपल्याला कुठल्या तरी जगात कोणतरी करतं हे कळतं आणि आपण ते आस्पायर करायचा प्रयत्न करतो. आता आपण मुलीच्या अँगलनी जर विचार केला तर ह्यातल्या कुठल्याच गोष्टीला त्यांना बंधनावर बंधन आहेत. तर कदाचित त्यांना असं वाटतं की आता जे बंधनात जगते तिथनं मला एक काय म्हणतात सुटकेचा श्वास हा लग्न असू शकतं. मुळात सुरुवातच इथून होतीये ना की ही गोष्ट करून बघायच्या आधीच ती अशीच होणार आहे या मेंटॅलिटीनेच लग्न करायला पण आता सुरुवात चौकोन झाली. मला सांग, तू काय म्हणतोयस? तू म्हणतोयस की लहानपणापासूनचा एक संस्कार मॅटर करतोय आणि त्याच्यामुळे मग थोडंसं त्याच्यापासून वेगळं राहायचं असेल तर अशा गोष्टी करायच्या. पण मग लहानपणापासूनचा संस्कार हाही होतोय की एक शब्द खूप मराठी भाषेत चांगला आहे, तो म्हणजे निभावणे, नातं निभावणे. एक्झॅक्टली. हा एक शब्द आहे, पण हा दिसत नाही नातं हे दोघांमध्ये जरासं काहीसं झालं, आता खुट्ट झालं की लगेच घटस्फोट आणि पोरगीच्या दबावात तर सगळ्यांना आणि माहिती. याच्यात पालकांचाही तितकाच सहभाग आहे. सहभाग. पालकही तेवढाच सपोर्ट करतात. माझं पालकांनाही 4 गोष्टी काय म्हणणं समजून माहिती का, घेतात. थोडं आपण हिस्टॉरिकल गेलं पाहिजे. पूर्वी म्हणजे 90s पर्यंत लोकांचे जॉब आणि आई वडील हे सगळं एकत्र असायचं. हळूहळू मुलं जॉबसाठी बाहेर पडायला लागली की जिथं कुठं असेल, पुण्याला असेल, मुंबईला असेल, अजून तुमच्या XYZ भागात असेल. महाराष्ट्र पुणे मुंबईच्या बाहेर कधी राहणार आहे हा एक topic आपण मग आहे ना पुणे घेतला मुंबई, पाहिजे. आहे ना पुणे मुंबई आणि न्यू जर्सी. चल याच्यावरती नाही तर काय पुणे, मुंबई, मुंबईत न्यू जातोय. जर्सी. जे महाराष्ट्रात आता जाऊन जातोय की? जातोय नाही, आता तो जातोय. पुणे मुंबईतच जातोय. नाही, आता जातोय की नागपूर पर्यंत पोहोचलोय. नागपूरपर्यंत पोहोचला. जिथे जिथे मेट्रो तिथे जातो आम्ही. तिकडे विकास हो. आहे. तर
बँकेत पण आहे. हा ते सगळा त्याचा वेगळा विषय नाही. तर प्रॉब्लेम काय, थोडं हिस्टॉरिकल गेलं पाहिजे. लोक बाहेर पडायला लागली, मुलं तिथंच राहायला लागली. तर आई वडिलांचं असं होतं की लग्न करणारी मुलगी आमच्या पैशी नाही राहिली तरी चालेल, माझ्या मुलाला तिथं खायला प्यायला घालणारी हवी. मग हळूहळू अशा मुलांना मागणी वाढली की मुली अशा मुलांशी लग्न करायला तयार होते की जे मग पुण्यात जाऊन नोकरी करतोय, तिथं भाड्याच्या घरात राहतो, आम्ही जाऊ दोघं तिथं राहू. का तर हितला सगळा त्यांचा व्याप संपतोय ना रे. पण आता हेच आणि जी हळूहळू त्या- आता आजकालची हेच मुलं जी गेलं. त्या आईची अपेक्षा आहे की तिकडे गेल्यावरती मुलाला तिने करून खाऊ घातलं पाहिजे. आता साल्वादोरकडे मी त्याशी गेलो तर साल्वादोर रोज घरात चपात्या लाटतोय, हो हो रोज कुकर लावतोय. हो साल्वादोरला वेगळं राहून साल्वादोरला असं काय हातात खायला त्याच्या आईला जे पाहिजे ते मिळत तर नाही. नाही. साल्वादोर म्हणजे हा एक गुणच आहे ना. आता काय होतं की सुरुवात जिथनं केली ती कुठं ना कुठं तुझ्या बॅकफायर करणार ना. आणि माझं असं अजिबात म्हणणं नाहीये चुकीचं हे करू नका की हे याचं काम किंवा ते त्याचं काम. हो. पण साल्वादोर नोकरी पण करतो आणि साल्वादोरची बायको गृहिणी आहे, तरी साल्वादोर घरी जाऊन तरी साल्वादोरला स्वयंपाक करावा लागतो. म्हणजे हे कुठेतरी मिसमॅच दिसतंय ना मॅरेज मध्ये. नाही मिसमॅच नाही, मला स्वतःला आवडतं पण स्वयंपाक करायला. हे बघ, म्हणून आता हे म्हणायला वा, वा, लागलं, वा. हे म्हणायला लागलं मला साल्वादोरला स्वतःला 5 वर्षापासून स्वयंपाक करायला आवडतो म्हणून मी तो करतो. लग्न झालेल्या माणसाची निशाणी. ते आता म्हणावं लागतंय ना. आता तुमचा हा जो मुद्दा होता ना की निभावणं, तुला मलाच कळतंय का? म्हणतात, अरे वा, 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 मलाच वा, वा. म्हणतात. याला उदाहरण- याला यांनी उदाहरण दे. ऐक ना आज्ञा, तुला कळतंय का आज एवढा मास्क टाईट घालून का बसला? एक वेळेस कुठं तरी कळलं तरी चालेल. ह्या पॉडकास्ट मध्ये साल्वादोर बायकोला माहितीये का तू इथे आलाय? नाही कोणालाच माहिती. कोणालाच नाही. बर, तर इन शॉर्ट काय तर अपेक्षा आपल्या नाही, आपण- ऐक सगळ्यांच्याच ना, वाढलेल्या आता आहेत. आपण हे थोडं वैचारिक पातळीवर चर्चा केली अपेक्षांची. मला वाटतं आपण मॉनिटरी पातळीवर चर्चा नाही झाली. काय? की आता सपोज मी ज्या कंपनीत आधी काम करत होतो त्या कंपनीत एका मुलीला मी असं आपलं सहज, आता त्या कंपनीत आमचं पॅकेज म्हणजे ती ज्युनियरच होती माझी, म्हणजे म्हणजे तू खूपच- तिकडे त्या 70 तास काम करतो त्या हा, म्हणजे मी 70 तास काम करत होते. कंपनीत. तर मग तिथे एक ज्युनियर मुलगी होती, आता दिसायला बरी होती, तर म्हटलं त्या काळात आपण जरा विचारावं तिला अपेक्षा काय आहेत लग्नाच्या. म्हणजे चर्चा वेगळीच चालली होती. तर तिचा काहीतरी वार्षिक जे पॅकेज आपण म्हणतो ते काहीतरी 3.5-4चं होतं, काहीतरी होतं. तर तिला 30 लाखाचं पॅकेज असणाऱ्या मुलाशी लग्न करायचं होतं. बरं म्हणलं चालेल, 30 लाखाचं पॅकेज आहे पण तो मारतो सकाळ संध्याकाळ, तर ते चालेल का? तर ती म्हणली तसं नाही. पण तिच्या अपेक्षा कळतंय का की मला एखाद्या व्यक्तीवर लग्न करायचंय तर तो माणूस चांगला आहे हे म्हणणं पाहिजे ना आधी, रादर दॅन तिची मॉनिटरी व्हॅल्यूज काढली जाते. मग हा मला मोठा मुद्दा आहे. आणि प्लस काय होतंय, मॉनिटरी व्हॅल्यू पुढच्या 2 तुमच्या स्पाउसेसची तुम्ही काढताना त्या ठिकाणी काय होतं, जे नातं बराबरीच नाहीये तिथेच न टिकण्याची सुरुवात आहे ना. आपण जो डिवोर्सचा मुद्दा म्हणत होतो की तुम्ही मला सांग, जर तुझी बायको आणि तू एकाच लेवलचं काम करताय बाहेर जाऊन प्रोफेशनली, तर ते तोला मोलाचं लग्न झालं ना एका पद्धतीने बघायला. ज्या ठिकाणी नवरा मोठा झाला तो म्हणणारच ना बाई तू तुझा जॉब सोडून घरी बस, समजतंय तुला. म्हणून मुलींचं काय झालंय की मुलींनी एक डिफेन्स काढलाय त्याच्यावर की मी लग्न करताना अशाच मुलाशी बघून घेईल की त्याचा थोडा सेल्फ इगोचा मुद्दाच तो, म्हणजे काय म्हणते इन्फिरिटी कॉम्प्लेक्स मध्येच जगलेला माणूस पाहिजे आयुष्यभर, जेणेकरून मग त्याला हे अपेक्षांचं वळण ना स्पर्धेला गेलंय आता. हो. आणि प्लस काय होतं माहितीये का की माझ्या का मित्राच्या बहिणीचं लग्न होतं, मी त्या मुलीला म्हणलं तू एवढ्या चांगल्या कंपनीत काम करते, हे करते ते करते, आणि अरेंज मॅरेजसाठी म्हणजे तुझी पत्रिका जुळवणं हे ते म्हणजे पार पूर्ण राहणं. म्हणलं अरे हे काय? तर माझा मित्र सांगितलं अरे त्यांनी पहिल्यांदा बाहेर तिने जेव्हा कॉलेजला शिकत असताना तिने शेवटच्या वर्षात पहिल्यांदा एका मुलाबरोबर बोलली, म्हणजे अख्ख्या आयुष्यात तिची ग्रोथच तशी. आणि जेव्हा तिला विचारलं की तू अशी काय मागणी करते की लग्नाचं पॅकेज असं पाहिजे, पॅकेज मध्ये माणसाला काय तुम्ही तोलताय, तर ती काय म्हणते माहितीये का मी अरेंज मॅरेज करते तर हा कॉम्प्रोमाइज नाहीये का? तर माझ्या त्या कॉम्प्रोमाइज मध्ये मी लफडी नाही केली कॉलेजला असताना किंवा मी कधी कोणाच्या प्रेमात नव्हते, तर मग माझ्या ह्या आता बॉक्स बनवलाय. आणि सेम पुरुषांचं पण आहे बरं का, म्हणजे माझा एक मित्र भेटला होता त्याला भेटून शक्य खूपच वाटला मला तो एका की जो म्हणला मी पण भेटलोय त्याला. हो, तो म्हणला शाळेत सॉरी तुम्ही कॉलेजमध्ये तेवढ्या पुरी फिरवल्या हे केलं ते केलं, आम्ही काहीच नाही केलं, तर आता मला व्हर्जिनच पोरगी पाहिजे. आता हा कसा टेस्ट करणार आहे हे मला बघायचंय. म्हणजे मला ते त्याच्या लग्नातच जाणार आहे मी त्यासाठी. तो एवढा खास मित्र नाही आपला, सुहागरातला. नाही लग्नातच जाऊन बघायचं आणि फक्त जाऊन म्हणायचं बायकोला एकच करा, 4 दिवसांनी फक्त सांगा की माझे 2 बॉयफ्रेंड होते, आत्ता नका सांगू. मध्यंतरी मला वाटतं एक सिबिल स्कोअर चेक हो. करण्यामध्ये झालं की हो. मुलाचा सिबिल स्कोर कसा आहे काय चाललंय हे चेक केलं गेलं आणि आणि काय होतं? मला मग मी म्हटलं ना मगाशी की अपेक्षांचं आता वळण स्पर्धेला लागले. मग मुलांचं याच्यावर सोशल मीडियावरती प्रत्युत्तर वार सुरू झाली की जर आम्ही सिबिल स्कोर चेक करतोय तर मुलींचे आपण काय चेक करावे, फोन हा असं काहीतरी आलं की हे पण चेक मग चारित्र्यच गेलं. शेवटी काय होतंय की महिलाचं चारित्र्य आपण येतो. हा मग ते पण ती- हे बघ, मी
मी बघितलेला एक प्रसंग सांगतो. एक मुलगी होती, तिचा काय म्हणतो आपण, तिचं एका मुलासोबत व्यवस्थित त्यांचं रिलेशनशिप मध्ये होते ते. जसं 7-8 वर्षाची रिलेशनशिप, आणि थोडस कुरकुर कुठे होत नाही, थोडीशी काहीतरी कुरकुर झाली होती. तिचं लग्नाचं वय झालं होतं, आणि एक कोणीतरी तिच्याच वर्गातला मुलगा होता, त्याच्याशी ती कधीच बोलली पण नव्हती. कॉलेजमधला, वर्गातला नाही, कॉलेजमधला. पण तो तिच्याकडे नेहमी बघायचा, आणि त्यांनी तिला विचारलं, आणि ते लग्नासाठीच विचारलं, आणि तिने क्षणाचा विलंब न करता हो म्हटलं. त्यांचं 2 महिन्यात लग्न झालं. आता मी जेव्हा बाहेर जाऊन विचार केला, तेव्हा हा जो 8 वर्ष तिचा बॉयफ्रेंड होता, त्याचं स्वतःचं घर नव्हतं, तो अजून बेरोजगार होता, आणि ह्या सगळ्या गोष्टी मला कळाल्या. वेरॅज हा जो मुलगा होता, याचा फॅमिली बिझनेस जोरात होता, एक मोठा बंगला होता मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये, आणि एकुलता एक होता, आणि त्याच्या नावे 2 पेट्रोल पंप काहीतरी, हे अशा सगळ्या गोष्टी होत्या. धडकन झालं म्हणजे नाही, पण म्हणजे आता या गोष्टीला आपण म्हणजे हा प्रेमातून विवाह झालाय असं म्हणावं का? नाही, अरे व्यवहारच झाला. व्यवहारच झाला. आता तेच सांगतो की कॉलेजमध्ये देखील म्हणजे माझ्या आणि फक्त मुलीच नाही, मुलंही हे बघून करतात की एकुलती एक आहे, तिचं हे आहे, मुलंही तो फायदा नक्कीच बघताय. आणि मुलं थोडं एक्सप्लॉयटेटिव्ह लेवलला बघतात की अरे हिचं घरचं जर चांगलं नसेल तर मी घरी आणून ठेवलं तर माझ्या आई बापाला सांभाळेल, सगळंच करेल. 100% म्हणजे ते लिटरली मेड उचलतात लग्नात. होय होय. तुला सांगतो, एक माझ्या मैत्रिणीने मला कॉलेजमध्ये असताना खूप भारी वाक्य सांगितलं होतं. ते मला असं वाटलं की महिला मला समजल्या त्या दिवशी. मला असं वाटलं की ती मला म्हणली, चौकोन, आम्हाला पुन्हा एखादा मुलगा आमच्यापाशी अप्रोच करत असेल, कुठलाही पुरुष आमच्यापाशी जर येत असेल ना, आम्हाला चालत असतानाच कळतं की त्याच्या मनात काय आमच्याबद्दल. सो त्यांच्यात तो 6th सेन्स असतो. आणि हीच एक दुर्दैवी, चौकोन सालवादर, तू ही मान्य करशील, घटना आहे जी प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात घडते, की ते तू म्हणालास की मैत्रिणीने सांगितलं आणि तुला स्त्री उमगली. घरामध्ये आई बहीण इतके वर्ष असते, हो, कारण की पण त्या स्त्री लेवलला उमगत नाही. त्याच्यासाठी मैत्रिणीनेच सांगावं लागतं, आणि तेव्हाच ती स्त्री उमगते. अगदीच बरोबर. हा एक शोकांतिक आहे. पेट्रियार्कल सोसायटीचे आपलं आता 4 पुरुष म्हणून लग्नाबद्दल डिस्कस करतायत, हेच पेट्रियार्कल सोसायटीचं डिफिट आहे त्या लेवलला. मला असं वाटतंय. तुला कळतंय का की त्या दिवशी ती जेव्हा बोलली ना, मला ते कळलं की आपण ह्यांच्यासाठी जग इतकं खराब करून ठेवलंय, तर त्या मुलीच त्यांचा सेपरेट ऑप्शन चूजच करणार ना रे, त्यांच्या लिमिटेड नॉलेजमध्ये. बरोबर. तू विचार कर, कॉलेजमध्ये देखील आहे ना, मुलं मुली जेव्हा ते करतात ना, ते सगळं त्यांचं कॉम्बिनेशन लागतं. ते म्हणजे काय करतात, म्हणजे प्रेम प्रकार जे करतात, लफड हा शब्द आहे त्यासाठी चांगला. सभ्य भाषेत जेव्हा ते लफडं करतात, तेव्हा त्यांचं एक कॉम्बिनेशन असं असतं, आयदर मी कॉलेज संपले हे सोडून जाणार, आपलं जे काय जो बी आहे यही तक था. आणि जर एखाद्या मुलीचं खूपच ट्रॅडिशनल बॅकग्राऊंड असेल, मुलाचं पण ट्रॅडिशनल बॅकग्राऊंड असेल, तर ते काय म्हणतात, ठीक आहे तू माझ्या कास्टमध्ये बसते का, सब कास्टमध्ये बसते का, गोत्र तुमचं परत काय असतं, ते कुठले आहात तुम्ही, कुठल्या कुळाचे आहात, हे सगळं ते कॉलेजमध्ये असताना ह्यांचे हे लफडे असतं. बरोबर. का तर मग पुढे जाऊन लगेच कचकन ते लग्न झालं, संपलं विषय. आणि मुलीला जर त्याच्यात पोटेन्शियल दिसलंच नाही त्यावेळेस, तर मग जो बी था आणि काही मुलांचा सगळ्यात मेजर ह्याच्यात फसतात बाकीची मुलं, की आम्हाला हे नको, लग्न आई वडील आमच्यासाठी कोणतरी आहेत आणि आम्ही त्यांच्याशी लग्न करतो. आई वडील आले म्हणतात अरे आम्हाला भेटलीच नाही, तुझ नाही का बघितली कुठली. आणि मग आणि मग तो पार डिप्रेशन मध्येच जातो. आणि ज्यांनी कॉलेजमध्ये मजा केली, असं आपण गोल सारखं किंवा आदनस सारखे लोक फक्त मजाच केली, जगले त्यांचा मग त्यांच्याबद्दल ह्या पुरुषांचा खूपच घाणेरडा टेक होतो. म्हणजे मला आठवतंय, गोलने मला एकदा सांगितलं होतं की त्याची अटेंडन्सची प्रॉक्सी लावलेली खोड्याची मुलं, हा कुठल्या मुली बरं गेला असं म्हणजे ह्या पद्धतीची जलसी त्या ठिकाणी तयार होते. तर ह्या अपेक्षाच आहेत ना रे सगळ्या. बरोबर. आपण गुंता बनवून टाकला एक मॉडर्न सोसायटीने. वा, चांगली चौकोननी कन्क्लुजन अगदी एक ह्याच्यातच मांडलं. तू चिठ्ठ्याच काढल्या लगेच. मी चिठ्ठ्याच काढल्या. लग्न हा विधी आहे का इव्हेंट आहे, आणि ह्याच्यावरती बॉलिवूडचा किती प्रभाव? अरे बापरे, बोल. काय झालंय, मला असं वाटतं की वास्तविक आता अगदीच मागे वळून बघायचं म्हटलं तर 70, 80, 90च्या दशकामध्ये लग्न होत होते. आपण आपल्या आई वडिलांच्या लग्नांचे अल्बम CD काही बघितलं असेल, त्यावेळेस ते VHS काय VRS काय VHS, तर हा प्रकार कुठेच नव्हता. मला असं वाटतंय की हा प्रकार बॉलिवूड, रामदास स्वामींनी दासबोधामध्ये असं म्हटलं आहे की बॉलिवूड नंतर रामदास स्वामी की लग्नामध्ये गाऊन आहे,
म्हणजे ते एक वर्ज मानलेलं आहे. पण आज आपण लग्नांमध्ये म्हणतोय संगीत हा जो एक खूप मोठा इव्हेंट झालेला आहे आणि मग त्या दोघांची ती एक फ्रेम असणार, मागे ते फटाके, ती एंट्री. बाय द वे बँगलोर मध्ये एक महिला सिरियसली इंजर्ड झाली त्या फटाक्यामुळे ती पूर्ण. तर या सगळ्याचं मला असं वाटतं की प्रचंड बॉलिवूडचा पगडा आणि आपण कुठेतरी हिरो हिरोईन आहोत. ते डब स्मॅश सारखी गोष्ट गाजली होती म्हणजे ती काय की ते हिरो हिरोईनचे डायलॉग आपण म्हणायचे आणि आपण हिरो हिरोईन व्हायचं. सो आपण हिरो व्हायचं आणि मग तो तशा पद्धतीने कॅमेरावाले पण आजकाल हुशार झाले, तशा पद्धतीने ते सिनेमॅटिक शॉर्ट्स घ्यायचे, एडिट घ्यायचे, मागे ते एक संगीत लावायचं तसं की आपण स्वतःला आपण हिरो हिरोईन वाटतो आणि त्यांचे त्या पद्धतीने पैसे जातात. त्यामुळे इव्हेंट हा 100 आणि 500% झालेलाच आहे लग्न. तो इव्हेंट म्हणून मोठा झालेला आहे. असं नाही की बऱ्याचदा मी असंही बघितलंय की प्रेमविवाह आहे, दोघांचं सगळं व्यवस्थित आहे, चांगलं आहे, पण तरीही त्यांना तो इव्हेंट करावासा वाटतो. आणि तिथे लोकांना एक, आता आपण जर उत्तरेकडे बघितलं तर ती तर एक स्वतःच्या प्रकारची हा नाही, पण ती आपली अवकात दाखवण्याचा एक तो सोहळाच असतो की आम्ही किती करू शकतो. महाराष्ट्रामध्ये तसं नाही म्हटलं तरी महाराष्ट्राने मराठी लोकांच्या मला याच्यात हा जो एक हिरो हिरोईन म्हणण्याचा हे आहे. कारण तुम्ही युट्यूबवर जाऊन बघा, ते चॅनल काढलेलं असतं, त्याच्यावर एकच व्हिडिओ असतो आयुष्यभराचा, तो त्यांचा तो वेडिंग सिनेमॅटिक ड्रोन लावून वगैरे ते शूट केलेलं आहे. हा, ड्रोन लावून आणि ते सगळं केलेलं असतं. त्यामुळे हा इव्हेंटच आहे, याच्यामध्ये कुठेही आणि अधिक सांगायचं झालं तर मी जेवढे हे इव्हेंट बघितले त्याच्यात आई बापाचा कष्टाचा पैसाच खर्च केला जातो किंवा कर्ज काढून. कर्ज काढून ते कर्ज कोण फेडतं, पण ते आई बापच फेडतात. मला मुलांकडून कुठेही असं काही दिसलं नाहीये जे मुलगा आणि मुलगी आहे, कारण लग्न लावून देणं ही परत आई बापाची जबाबदारी आहे. अशाच भावनेतनं गोष्टी होत आहेत आणि हा आपल्या मुलासाठी केलेला आता शेवटचा खर्च, अशा पद्धतीने आई बापाही ते लाड पुरवत आहेत. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर, तुम्ही सहमत आहात? मी सहमत या अँगलने की जो बाजारीकरण झालं, बॉलिवूडचा जेवढा दोष आहे त्याच्यात दोष नाही म्हणता येणार. शेवटी बघ, माझं काय म्हणणं आहे, विराट कोहली, अनुष्का किंवा रणवीर, दीपिका ह्यांच्या लग्नालाही लोक बघणार आणि त्यातनंही त्यांना रेव्हेन्यू जनरेट होणार आहे. समजतंय? त्यांचा तो व्यवसाय आहे. तो शेतकऱ्यांनी शेती करतानाचा फोटो आपण टाकला तर तो त्याचा व्यवसाय आहे, त्यातून त्याला वेगळं काय मिळालं ते वेगळं मिळालं. तसा तो त्यांचा व्यवसाय. सामान्य कुटुंबातल्या लोकांनी जेव्हा लग्न करतो आपण तेव्हा त्यांना कळलं पाहिजे आपण त्यांच्यासारखे दिसतो का. बरं, माझा व्हिडिओ मी काढतोय हा बघून मला रेव्हेन्यू जनरेट होणार आहे का? बरं, इंस्टाग्रामसाठी मी कितपत खेचर बनू शकतो याचाही विचार केला पाहिजे. तू विचार कर ना, अरे मी लिटरली असे बघितलेत पोरं 3 दिवसापूर्वी मुलीला भेटलाय, लग्न ठरलंय अरेंज मॅरेज मध्ये आणि त्याच्या 7 जन्माच्या गाठीचं गाणं होतं. होय होय. तू कसं ठरवतो? अरे मी ते आपल्याला गाजरा आणायला गेलं तरी आपण 2 दिवस ह्या भाजीवाल्याकडे बघतो, नको नको नको. हा कस, आणि ती अरे हिअर टू फॉर एव्हर. हो, अरे महिनाभरापूर्वी ब्रेकअप केलाय ताई तू, कसं तू जन्म. आणि बरं, हे सगळं फेक आहे हे आपल्याला दिसतंय आणि त्यांनाही माहिती की ते फेक करतायत, पण आता आयुष्यात एकच मौका येणार आहे त्यांना. मला हेच म्हणायचंय की लहानपणापासून ना तुम्हाला खेळायला जाऊ दिलं, ना तुम्हाला काय कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप होऊ दिले, ना तुम्ही काय कलेला गेले तर 2 कानपट्टे मारून अभ्यासालाच बसवलं किंवा शिकवण्याला काय. याच्यानंतर पोरग कॉलेजमध्ये गेली, कॉलेजमध्ये जाऊन सुद्धा त्या पोराचं किंवा त्या पोरीचं ऑपोजिट जेंडर इंटरॅक्शन समजा झिरो असलं, ते पोरग परत ते शिक्षणाच्या नादाला लागलं, वायवा क्लिअर केल्या, परीक्षा क्लिअर केल्या, याच्यानंतर तो झक मारत तो नोकरीला लागला असेल. ते एवढ्या सगळ्या आयुष्यात त्याच्यासाठी ते 2 दिवस जे आहेत ते त्याला अटेन्शन मिळण्याचे आहेत, ते त्याचे दिवस असतात. पण ते तुम्ही कसं काय नाही म्हणताय की त्याला ते नाही अज्ञात. प्रॉब्लेम काय आहे की तो जो हिरो बनतोय ते हार्मलेस असतं, काही इश्यू नाही. त्याच्यात लोक कर्ज काढून ते करतायत. बरं, धोकेदायक ठिकाणी जाऊन ते व्हिडिओ बनवले जातात, स्वतःच्या दुसऱ्याच्या जीवाला धोका आहे ना. मी तुला सांग, अरे माझा एक मित्र आहे रे, नाचरे मोरा, आम्ही गॅदरिंगला शाळेत बसवायचो तेव्हापासूनचा मित्र. नाचरे मोराच्या ऑडिशन साठी असं करायचं असतं ना फक्त, त्याच्यात तो रिजेक्ट झालेला आहे आणि तो मितवा गाण्यावर नाचत होता लग्नात. त्या अख्खं ते शाहरुख खान बनत होता तो. अरे तुला नाचरे मोरासाठी घेतलं नव्हतं. हा, मग त्याला नसेल का हे जे ज्ञात की आपण जे करतोय हे करण्यासाठी शाहरुख खानने 30 वर्ष ते काम केले आयुष्याचे, ते तेवढे दिलेत तेवढे दिवस, बरोबर, तेवढं आरोग्याशी खेळलाय तो स्वतःच्या, तेव्हा जाऊन त्याला ते जमतं आणि लोक त्यासाठी पैसे देतात. बरं, आपण त्यातले आहोत का? एवढे पैसे तिथे घालवायची काय गरज आहे?
सगळ्यात महत्वाचं. आता तुला माहितीये का की याचं पिअर प्रेशर पण आलंय काय? हो, नक्कीच आलं. गोल नाही केलं की आत्महत्या करणार. नाही आता 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 तुम्ही हे जे काय बोललात सगळं ना, या पिअर प्रेशर वरती मला बोलायचंच होतं, पण पिअर प्रेशर हा मुद्दा हात घातलेलाच आहे. तर काय झालंय ना, हे आता आपण म्हणतोय की एवढा खर्च केला जातो लग्नात, हे केलं जातं, ते कर्ज काढून केलं जातं. पण आता याची दुसरी बाजू अशी आहे, मुळात हा मेंटॅलिटीचा प्रॉब्लेम आहे किंवा हे दाखवण्याची जी काही पद्धत सुरू झालेली आहे त्याचा प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. का? कारण मला वाटतं की नॉर्थ साईडला एक मंदिर आहे, शिव पार्वती मंदिर. तर त्या मंदिरात जाऊन साधेपणाने मंदिरात लग्न करणं हे एक नवीन फॅड सुरू झालेलं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टीला खर्च लागतो का? आता नाही, 50 लोक घेऊन ते लोक जातात बसने ट्रेनने. पण ही सगळं पद्धत, हे सगळं लग्न आम्ही किती धार्मिक आणि किती साध्या पद्धतीने केलं हे सुद्धा दाखवायचंच आहे. याच्यावर मी म्हणतो किंवा कोर्टात जाऊन 1 दिवस 3 महिन्याआधी काहीतरी ते रजिस्टर करायला लागतं. तर एक नाही महिनाभर आधी हा, तर ते रजिस्टर केलं आणि आम्ही जाऊन कोर्टात सही केली आणि आज आमचा तो खर्च वाचवला आणि आम्ही आता एक भाड्याचं घरातून स्वतःचं घर घेतो आणि त्याचं काय म्हणतो डाऊन पेमेंट भरलेलं आहे. हे आम्ही किती साधं आणि लॉजिकल पद्धतीने लग्न केलंय आणि आम्ही आता समाजाला दिशाच दाखवणार आहे याच्यातनं. हे सुद्धा दाखवण्याची एक महाराष्ट्रात डोक्यात मेंटॅलिटी आहे, त्याच्यातनं हे सुरू झालेलं आहे. हे फक्त खर्च कळावा आणि जे आपण मुद्दा काढला त्याच्यातनच विषय झाला असं नाहीये, मला दाखवायचं. शिक्षण मुद्द्याचा मुद्दा झाला आपला. त्याच्यातही आहे की आज जो आपल्याला एक खूप मोठा मायग्रेशनचा हे दिसतोय की मुलगा इकडचाच मुलगी इकडचीच, ते या शहरातले असतात पण ते आता अमेरिकेला जाऊन राहणार. तर त्यांनी मग त्या व्हिसासाठी काहीतरी सह्या करून लग्न करायचं, मग तिथे वर्षभर राहायचं, वर्षभराने इथे येऊन मग ते काहीतरी एक छोटा सोहळा करतात. हा इव्हेंटच भाग झाला. लग्न तर झालंय तुमचं, बरोबर, ते कशासाठी करायचंय? इव्हेंट तर तो इव्हेंटच झाला. आता ह्याच्यातनं तू बाहेर देशाचा मुद्दा काढला. मला हे प्रचंड जाणवतं की जो माणूस आपण आपला समाज एक असा होता ना की शिकलेल्या माणसाच्या ह्याने आपण विचार करायचो, बुद्धिमत्ता प्रोग्रेसिव्ह विचाराला आपण थोडी मान्यता द्यायचो. आता जो माणूस युएसला जाऊन चांगल्या पदावर आहे, हे करतो, त्या माणसाकडनं तुम्ही एक्सपेक्टेशन काय करता की त्या माणसाचे जे प्रॉब्लेम आहेत, मग अशी आपण डिस्कस केले की आयुष्यभर त्यांनी हेच केलं तेच केलं आणि शेवटी जाऊन अरेंज मॅरेज मध्ये फासला, हे केलं. हा युएस मध्ये जाणारा माणूस आहे ते स्वतंत्र होत नाही विचाराने, तोही अनुरूपवर तेच करतो. मग हे मला विचार कर ना की मग ह्याच्यावर सोल्युशन वगैरे आपण जर आलो तर सोल्युशन हा आहे की स्टॉप बिंग कंट्रोलिंग, असं मला आई वडिलांना सांग. आणि तिथे गंमतही तुला मी एक सांगतो की मी जे मुलं बघितलेत असे अमेरिकेत आहेत, त्यानुरूप बघतायत, तर तिथे मुलींच्या मागण्या एकदम कमी होऊन जात आहेत. कारण त्यांना माहितीये की आपल्याला फॉरेनला जायला मिळणार आहे, मग त्या स्वयंपाक करायला तयार आहेत, मग त्या सगळ्या गोष्टी हे करायला तयार आहेत. कारण की तिथे माझं करिअर, त्यांना करिअर नकोय, त्यांना काही नकोय, कारण त्यांना वाटतंय की आपण एक स्टेप वरती जाऊ. आणि हेच मुलांचंही आहे 100%. आणि ते तिथे गेल्यावर प्रॉब्लेम काय माहितीये का गोल, की तिथे गेलास की मग हेच मागायचा मुद्दा की तिथे गेले की कोण बघणार आहे ना तुला. तिथे व्यक्ती सापेक्ष देश आहे तो, तिथे ते नाही बघणार की बाई दारू पिते का पुरुष दारू पितोय काय करतोय, तो व्यक्ती परत एकदा म्हणजे आयुष्याचं पूर्ण एक जे हे आहे ते दारू पिणं. आम्ही हे बघ की आपण जन्माला आलो कसे दारू प्यायला, मी काय म्हणतोय हे बघ, आणि समाज आपल्याला पिऊ देत नाहीये म्हणजे आपण विक्टिम. पण मला हे विशेष वाटतं की सगळ्यात जास्त आपल्यात कोणी दारू पित असेल तर तो गोल. पण हे वाक्य आणि मी पितच नाही. नाही हे बघा, स्टॅच्युटरी वॉर्निंग आम्ही कुठेही आम्हाला काय ब्रँड मिळालं नाही पण तरी सुद्धा सोडा ना आज्ञाचे बायसेप काय बियर पिऊन झाले आणि ज्यांचे झाले त्यांना मग माहितीच आहे. हा, तर आम्ही काय करत नाही त्याचं प्रमोशन. माझा मुद्दा काय होता की लिबरल व्हॅल्यूज ज्यासाठी आपला देश तडफडत असतो, म्हणजे दारू मी त्याचं एक्झाम्पल दिलं. मग बऱ्याच गोष्टी असतात, छोटे कम्फर्टेबल कपडे घालणे, छोटे म्हणण्यापेक्षा आम्हाला आवडणारे कपडे घालणे, रात्री मला बाहेर जायचंय, हे सगळ्या मुद्द्यांवर जे रिस्ट्रिक्शन आपण सोसायटी म्हणून इम्पोज करतो इनडायरेक्टली इनडायरेक्टली, ते तिथं जाऊन लिफ्ट होतात ना. हो, मला या सगळ्या याच्यात एक गंमत अशी वाटते की हा जो सोहळा आणि आपल्याला हिरो हिरोईन व्हायचंय, यासाठीचा जो पैसा खर्च करणारे हे आई वडील आहेत, हे सुद्धा याला कुठेतरी एक बळी पडलेले आहेत का? कारण मी आजकाल बघतोय लग्नाच्या 25 वर्षाचा वाढदिवस म्हणजे पुन्हा लग्न करायचं, हे जे एक वाढलंय प्रमाण, की मग त्यावेळेस मुलांनी हे करायचं की आई बाबा तुम्ही पुन्हा लग्न करा. मग 30 वाढदिवसला पुन्हा लग्न असतं, 35ला पुन्हा लग्न असतं, मग तो मोठा इव्हेंट आणि ते सगळे विधी असतात. आणि त्यावेळेस मग हे सिमिलरली फटाके आणि मागे जे काय असतं ते, तशी एंट्री त्यांची, आणि
उलट ते तर हिरो हिरोईन म्हणजे काय, आता तिथे तर बोलायलाच नको की साठी आलेली असते, सगळ्या बाजूनी फुगलेलो असतो आपण, पण ते एकदम नाजूक नारच्या ह्याच्यात ते एंट्री करणार गाण्यावरती आणि मग त्यांचा तो काहीतरी कॉलेजचा डान्स होणार. महाराष्ट्राच्या लग्नांमध्ये म्हणजे हा संगीत विषय कधीच नव्हता, कधीच ना. कधीच नव्हता. आणि तो हे आला पंजाबींचे कधी- लग्न आहेत, ह्या पंजाबींच्या लग्नात होतं नाही आणि संगीत. आजच्या नाचतायत. नाही पण परत एकदा तोही मुद्दा कसा होता, तो दारू पिऊन नंतर तू जे काही गोंधळ घालतो नाच वराती सारखा, तो तर आपल्याकडेही होता. हे जे आहे ना वेल कोरिओग्राफ्ड डान्स, हा परत बॉलिवूडचाच हे आहे. हो, कारण कारण तुला नाही. हा लग्नाच्या आधी कारण ते तसं घडलं होतं ना बॉलिवूडमध्ये, आता कभी खुशी कभी गम मध्ये घडलं होतं, ते याच्यात घडलं होतं आणि मग तीच गाणी घ्यायची. ते काय ते नवरा तमीज दिल, तेच गाणं घ्यायचं, मग ते मुलांचा एक तो तसा नाच, मग नवरा बायकोचा तसा एक नाच, आणि ते सगळं मग सगळ्यांना नाचवायचं त्याच्यात जे कोण आहे. बरं, नाच ही कला आहे, त्याच्यासाठी लोक 20-20 वर्ष घालतात, हे कोणालाच कळत नाही का? बरं, दुसरा माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तिथे येतो की तो बूट चोरायचा जो सेरेमनी आहे, मला पर्सनली असं वाटतं की हम आपके कोण नंतर आधी ते होता का महाराष्ट्रात, हा माझा प्रश्न आहे. हो, आणि त्याच्यानंतर तो इतका सर्रास झालाय, हो. खंडणी मागतात महिला. खंडणी खंडणी जाऊ दे, असं दुखासाठी बोललो खंडणी. असतो चौकून, पण जाऊ दे. काय रे, काय झालं? काय व्यक्ती स्वातंत्र्य माझं धोक्यात येईल, पण म्हणून जाऊ दे. नाही, खूप ठिकाणी तू हा मास्क घालून जर सेन्सर होता फार असेल. नाही येणार ते खूप माझं. खूप ठिकाणी हा प्रसंग बघितलेला आहे बूट चोरण्याचा, आणि ती खंडणीच खंडणीच हा शब्द. होते. आणि म्हणजे आणि काय असतं त्या सोहळ्यात, आता तू छेडलाच प्रश्न, तर आता मी बोलतो की त्याच्यात नाही गंमत असते, हो नाही मध्ये एक गंमत असते त्या बार्गेन मध्ये, पण ते किती ताणायचं हे कळलं पाहिजे, आणि हे कळत नाही लोकांना, आणि ते एका इगोचा point ला, मुद्दा आहे. हा, इतक्या याला एस्केलेट होऊन जातं की ते काही त्याच्यात ती गोडवा, ती मजाच राहतच नाही. की समोरच्या मग ते 100 रुपये का असेल, बरोबर. पण आजकाल झालं 1 लाख 2 लाख. 2 लाख, म्हणजे 10 हार्दिक लाख. पांड्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की किती पाहिजे, म्हणजे 5 लाख गुगल पे, काय हो. गुगल पे 5 आता महिन्याला करतो गुगल पे, तो हे आता महिन्याला करतो, कोर्ट ऑर्डरने आलंय त्याला. आणि मग ते बघून कुठेतरी लोक नाही मीही मागणार, आणि मग हाच तर चान्स आहे. अरे पण किंवा बऱ्याचदा असं होतं की आजही महाराष्ट्रात हा प्रॉब्लेम आहेच की मुलीकडच्यानी लग्न करून दिलं जातं, मग त्याचा कुठेतरी तो एक बदला घेतल्यासारखं की नाही आता आम्ही तुमच्याकडनं पैसे घेणार, मला अशा जो पद्धतीने समाज- त्या बूट चोरीला हे केलं जो जातं. आपला मुद्दा होता की विधी आणि इव्हेंट, तर आता आपण इव्हेंट बद्दल तर बरंच बोललो, पण आता मला आता एक जस्ट गोष्ट आठवली की विधीला सुद्धा इव्हेंटचं स्वरूप झालेलं आहे. 100%. कारण त्याच्याच problem. सप्तपदी जर तुम्ही लग्नात बघितली असेल, सप्तपदी जो प्रकार आहे, हो. तो आधी एक पूजा होती, ज्याला त्या 7 सुपाऱ्या होय, होय, ठेवल्या होय. जायच्या आणि त्या ब्राह्मण व्यवस्थित जमजून दोघांना सांगायला. पण आता सप्तपदीची एक मोठी रांगोळी काढली त्यामुळे जाते त्याच्यात हॉलमध्ये. ते त्याच्यात मटके 7 असतात. ते ठेवले जातात, त्याच्यात 7 नियम लिहिले जातात. तर त्याच्यासाठी एक बाजूने त्या चौकोनात सगळे पब्लिक उभा राहते, लग्नाला आली लोक, मग त्यांच्या हातात फुलं असतात. प्रत्येक एक पदी झाली की ते मग ते फुलं टाकणार, ते बऱ्याच गोष्टी काय काय करणार, काय दिसलं असेल ते कट करा, ते जे काय कट करणार, हे विधीला सुद्धा आता इव्हेंटचं स्वरूप निर्माण झालेलं आहे. त्यामुळे विधी का इव्हेंट आता तर इव्हेंट आणि मी म्हणतो ते event. कोरिओग्राफ असतं. हळदीलाही तू हळद जाऊन लावली आणि ते कॅन्डिड कॅप्चर केले असं नाही, मग तो येतो, तो म्हणतो ऐका ना तुम्ही हो. इथून अशी हळद लावा, हो. इथून लाईट येतोय, मग मी हे करतो. ते नॅचरल काहीच राहिलं नाही त्याच्यात. नाही राहिलं. ते मला- कॅमेरावाल्यांनी एक वेगळंच विश्व निर्माण केलं. हो, आपले हो. beats- आणि अरे आई बापापेक्षा तो महत्वाचा असतो. अरे तुला सांगतो, माझा एक फिल्म मेकर मित्र आहे, तो सांगत होता त्याला कोणतरी एक लोकेशन पाहिजे होतं आपल्या शहरातलं, की बाबा इथं मला शूट करायचंय. आता अगेन फिल्म मेकर आहे, मराठी सिनेमा बनवतोय, मला गरीबच आहे, तर मी ह्या तर आम्ही घेतलं थोडं त्याला, मग त्याला 10,000 परमिशन घेतल्या त्यांनी, आणि मग तो शूट केला. लग्नासाठी लोक मंडई देत आहेत, हो. कळतंय, आणि लोक त्यात नुसतं करतायत. म्हणजे कळतं का, ज्याच्यासाठी महाराष्ट्र सरकार सबसिडी द्यायला तयार आहे, ज्या गोष्टीसाठी तिची परमिशन मिळत नाही, आणि जस्ट बिकॉज ते कोणाच तरी काहीतरी फालतू प्रकार आहे तो. बरं, मी त्याचे 1000 कॉपीज बघतो एकच व्हिडिओ मध्ये. तुला सांगतो, तो फॉर्मॅट जो असतो ना त्यांचा, त्याच फॉर्मॅट मध्ये 4 लोकांची लग्न झालेले असतात. तर हा एकंदरीत मुद्दा मला वाटतं कन्क्लूड करताना आपण ह्याच्याकडे जाऊ, जसं की गोल म्हणला होता की सामान्य असणं सुद्धा आहे ना, लोकांना दाखवणं महत्वाचं झालं. खरे सामान्य लोकांना कधी हसण्यापेक्षा दाखवणं. महत्वाचं. तुला सांगतो, आपल्याच महाराष्ट्रात महात्मा फुलेंनी सत्यशोधक पद्धतीने लग्नाचा एक पायंडा घातला होता, तो कोणीच करत नाही फॉलो. सगळ्यात कमी प्रकारे तुम्ही अगदी छोट्या, तुमचा आनंद साजरा करायला आपला विरोध आहे का कोणाचा, तर नाहीच आहे.
पण त्याच्यासाठी तुम्ही समाजात एक अवास्तव काहीतरी घेऊन जाताय. बरं, तुला कर्ज मिळतंय अज्ञात म्हणून तू लग्न करतोय, पण आम्ही तिघांनी तुझ्याकडे बघून तुझ्या त्या अपेक्षेच्या ओझ्यात आम्ही डिप्रेस होतोय. होय. हा मुद्दा आहे. नाही, इतक्या लेवलला मुद्दा होतो की माझ्या एक्स मित्राच्या लग्नाला गेलेलो असताना त्यांनी 4 मुलांमध्ये एक खोली दिली आणि वाय मुलाच्या गेलो त्यांनी प्रत्येक मुलाला एक खोली राहायला दिली. मग कोणाचं लग्न जास्त, मग त्याच्यानंतर तिसरा जो येतो त्याच्यावर प्रेशर असतं की अरे बापरे आता मी काय करायचं. तुला आठवत आहे पूर्वीच्या काळी आपण सिनेमात बघायचो किंवा ऐकलं हे की हुंडा कमी मिळालेले जे पती लोक असतात आयुष्यात बायकोला टॉन्ट मारणार आणि भांडण करणार. आता मला वाटतं हे जे लग्न झाले चालवतोच्या घरी आपण त्या दिवशी बघितलं की 2-3 मित्राचे कंपॅरिझन करून आमच्या लग्नात हे नव्हतं तुमच्या लग्नात ते नव्हतं, त्यांच्यात ते अजून भांडणं होतात. होय. एकदा आठवत तुला जाईल की भेंडी खाऊन आलतो आपण 100%. तर त्याचाच परिणाम. तर मग चला पुढच्या याला जाऊया. दुसरा आलो आपण. सेलिब्रिटी डिवोर्सचा इम्पॅक्ट लग्न संस्थांवर होतोय का? सेलिब्रिटीचा जर लग्नाचा इम्पॅक्ट होतो तर डिवोर्सचाही होणार. म्हणजे काय होते माहितीये का की आता आपण परत पहिल्या प्रश्नाला येऊया की आजकाल हे सोशल मीडिया इतक्या वेळा हे डिवोर्स सारखं प्रकरण येतं आणि मग मर्डर आणि ते सिमेंट मध्ये घातलं तुकडे मर्डर, प्रेमी जुना आला बाहेर आणि मग त्या नवऱ्याला मारलं. हे इतक्या वेळा मीडियामध्ये इम्पोज केलं. असं नाही की ते आधी नव्हतं का, आधीपासून नाही काय घटस्फोट आजच घेतात का सेलिब्रिटी लोक. प्रॉब्लेम काय होतं की काय इम्पोजिशन होतंय तुमच्या फोनवर सारखं येतंय. मुलं कदाचित जे म्हणतात की लग्न नाही करायचं त्यातलं एक कारण म्हणलं रे हे की पुढे जाऊन हे माझ्यासोबत झालं तर याचा इम्पॅक्ट होणारच आहे. इव्हन अतुल सुभाष खूप मोठा विषय टाकला सोशल मीडियाने. खूप काय होतंय त्याच्याबद्दल बरोबर त्या ह्याच्यात पण भीती तर बसते ना. हो, पोटगी या विषयाने खूप आजकालचे तरुण मुलं माझ्या ओळखीत आहेत लग्न करायला घालत आहेत. हो बरं, हा काय अंबानी नाही 100%. ह्याच्याकडे काय देऊन जाणार. पण तरीच तोच मुद्दा आहे की अंबानी असता एक वेळ तर त्याला देता आला असतं. हो, आता असं आहे की अरे राहतं घर गेलेली लोक आहेत. हो, जे राहतं घर आहे लग्नासाठी घर घेतलं कर्ज काढून, ते राहतं घर आता लग्नानंतर म्हणजे लग्न झालं आणि त्याचा अल्बम यायच्या आधी घटस्फोट झाला. आणि ते घर आता देऊन टाकलं आणि ते भाड्याने राहतात. स्पष्ट म्हणणं आहे की पोटगी हे प्रकरण जे पुरुषानेच स्त्रीला द्यायचं जे काय आहे नाही त्याच्यात कोर्टाने वेगवेगळे निवाडे दिलेले. त्याच्यात न्याय व्यवस्थेत आता परत मला वाटतं काही गोष्टींची सुधारणा किंवा काही बदल नाही त्याची गरज आहे, 100% आहे. त्याचा रिसर्च मी बघितलाय. त्याच्यामध्ये असं आहे की नॉट नेसेसरी दरवेळेस पुरुषच पोटगी देतात. बऱ्याच केसेसमध्ये न्यायालयाने उलटाही निर्णय दिलेला आहे. पण अशी किती केसेस पण काय होतं की समाजामध्ये आता हे बघ काय होतंय की तू कोर्टापुढे हा प्रश्न येतो ना की ह्या स्त्रीने आयुष्यातले 5 ते 6 वर्ष किंवा जे काही दिवस दिलेले लग्नामध्ये त्यामध्ये तिचं करिअर कॉम्पन्सेट कसं करणार. हा जो त्या पुरुषांनी पण तितकेच वर्ष दिलेले पण पुरुषांनी बाहेर त्याचं करिअर कॉम्पन्सेट नाही ना केलं. असं नाही. आता तू असं म्हणतो की प्रत्येक महिला ही गृहिणीच आहे. घरात असे आहेत कपल की जे मुलगाही जॉब करतोय आणि मुलगीही जॉब करते. हो, तितके जॉब करतात त्या केसमध्ये घरातल्या मग मला एक सांग घरातली जी काम आहेत याचं मूल्यमापन नाही होत ना. आता लेटेस्ट मध्ये एक सेलिब्रिटीचा डायव्होर्स झाला. साऊथ स्टार मला वाटतं काय नागा चैतन्य समंता आणि त्यांचा दोघांचा डायव्होर्स. तर ते दोघंही तितकेच कमवते होते, सगळं काही व्यवस्थित होतं. आता तिने पोटगी घ्यायला नकार दिला तो वेगळा गोष्ट, ती वेगळी बाब आहे, तो वेगळा मुद्दा. पण तरीही नागा चैतन्य ना नागा चैतन्याला पोटगी काय म्हणतो नियमानुसार तर द्यावीच लागली. ते त्याच्यातच मुद्दा आहे की तो कोर्टात कंटेन करू शकतो की मी पोटगी देऊ का नाही द्यायला हवी, कारण की आम्ही दोघांनी करिअर हे केलं, घरातलं कुठलेही आमच्या जबाबदारी नव्हती. आणि त्या केसमध्ये कोर्टाने बऱ्याच वेळा असं दिलेला आहे निर्वाळा. प्रॉब्लेम काय होतोय हे 3-4 हेच सांगतो तुला, आपण पण तेच नाही करायला पाहिजे. त्या 3-4 केसेसचा आधार बनून आपल्याला ज्या गोष्टीची समजच नाही त्याचं कसं ते वर्क करतं, ज्युडिशरी कशी फंक्शन करते, त्याच्यामुळे असं आपल्याला पुरुष यार ह्या चक्करमध्ये तुला माहितीये फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला पुरुष बचाव समिती सारखा एक जो प्रकार सुरू झालेला आहे. हो, तर मला त्याचाच एक प्रश्न आहे की ह्याला कशापासून वाचायचंय. आणि आपण पॉडकास्ट सुरू करायच्या आधी हा विषय निघाला होता की पुरुष जेव्हा लग्न करतो ना तेव्हा खूप कमी विचार करतो. इथंच सगळा काय म्हणतात मेक आहे. जसं आपण मगाशी म्हणलं की मुलीच्या डोक्यात ते कळतं त्यांना की ह्याच्या मनात आपल्याबद्दल काय आहे, तसं पुरुषाचा हा सेन्सच डेव्हलप करून दिला नाही लहानपणापासून. सगळ्यांनी त्याला असा वाढवलाय की पुढे जाऊन तो हेच नाही. जसं की गोल म्हणला की एखाद्या मैत्रिणी तुला सांगायला आलं पुरुष महिलांबद्दल
सॉरी मुलींबद्दल जास्त कळण्यासाठी. तसं उलट्या बाजूने नाहीये आणि खूप कमी लोक असतात ते हे समजतात. आणि त्याच्यामुळं काय होतं की तुम्ही लग्न करायलाच घाबरता का तर तुम्हाला वाटतं की माझ्याच सगळा किस्सा मी त्या अतुल सोबत सारखाच होईल. लग्न संस्थाच काय निर्माण झाली. तू जो काय मुद्दा बोलतोय की पुरुषात तो डेव्हलप होऊच नाही दिला किंवा झालाच नाही. 4 गोष्टी पुरुषांमध्ये कमी आहे, 4 गोष्टी महिलांमध्ये कमी आहेत, म्हणून तर लग्न होऊन तुम्ही एक होता. हीच तर लग्नासाठीची सुरू झालेली हे होती. पण आजच्या काळात ती गरज राहिली का? आजच्या काळात ते सेन्स आता तेच झालं, लग्न स्पर्धा गरज निर्माण राहिली झाली. नाही. या अपेक्षांच्या वजाखाली स्पर्धा निर्माण झाली. हो. आता याला धरून मग पुढचा विषय आहे माझा. अरे बापरे. या सगळ्यामुळे हे जे काय तुम्ही आता बोललात याचं आपण विश्लेषण जर केलं तर त्याला आपण असं म्हणू शकतो का की आपली जीवनशैलीच बदलली आणि या सगळ्यामध्ये वेस्टर्न कल्चरचा पण थोडासा इम्पॅक्ट आहे. कारण आता जर तुम्ही म्हणत असाल की लग्न करताना तुला या सगळ्या गोष्टींची भीती वाटते, मग त्याऐवजी तुझ्याकडे अजून एक चॉईस उपलब्ध आहे ना लिव्ह इन मध्ये राहण्याची. आता ह्याच्यात तू असं बघशील ना की वेस्टर्न मधलं आपण सगळंच अडॅप्ट केलं तर जीवनशैली का नाही करणार? म्हणजे झालेली त्याच्यात काही हे नाही. आणि ते थांबूही नाही शकणार. ते थांबूच शकत ते नाही. थांबू शकत नाही. जीवनशैली बदलत राहणार. प्रॉब्लेम काय की तुम्ही तुमच्या देशाच्या संस्कृतीच्या आणि तुमच्या ग्रोईंग काय म्हणतात वाढण्याच्या ह्याच्या क्रमात त्याला कसं तुमच्या ऍक्सेप्ट आणि आणि कोर तुमचं बदलत नाही ना. म्हणजे तुमचं कसोटी क्रिकेट होतं, वन डे क्रिकेट आलं, T20 क्रिकेट आलं, आता ते T10 आलं, 100 आलं. पण या सगळ्यात स्टंपला बॉल जर लागला तर आउट आहे. हा एक नियम कॉन्स्टंट होता की नाही. तर कुठेतरी ते कोर नियम जे आहे, नियम म्हणावं त्याला काय आपण म्हणावं प्रिन्सिपल म्हणावं. आता पाश्चात्य संस्कृतीचा मुद्दा कसा थोडासा माझ्या डोक्यात आला की आता लग्न या विषयाशी जर पाश्चात्य संस्कृती कनेक्ट केली आपण थोडी तर म्हणजे सेक्स आणि लग्न हे थोडस जे काही पाश्चात्य संस्कृतीमध्ये वेगळे भाग आहेत. हे काय आपल्याकडे आता सध्या इंट्रोड्यूस झालेलं आहे की माझं लग्न याच्याशी झालं, माझं अज्ञातशी जर लग्न झालं तर अज्ञाताने मी एका संसारात आहे, पण माझी सेक्शुअल गरज होती म्हणून त्यावेळी त्या क्षणी ते काही झालं, ते जे काही झालं म्हणून तो माझं प्रेम आहे किंवा त्याच्याशी मी लग्नच करेल असं गरजेचं नाही. ती माझी सेक्शुअल नीड होती, पण माझं लग्न या व्यक्तीशी झालं आणि मी या व्यक्तीशी पुढे. पॉलिगॅमीचा मुद्दा आहे. पण तुला एक सांगू का, हा सुद्धा ना खूप एक हॉलिवूडचे सिनेमे आणि तिथून ते जे काही सिलेक्टेड सिनेमे आणि त्या सिरीज या भारतात ज्या आलेल्या आहेत त्याच्यावर ना, म्हणजे मला सांग याच्यातून असं होतं का की अमेरिकेमध्ये आता तू समजा गेलास तर अमेरिकेत अशा पद्धतीने त्यांनी दाखवलं जातं त्याच्यामध्ये सगळं की तू गेलास आणि तू एका बारमध्ये गेला आणि एक पोरीची नजर झाली आणि तुम्ही लगेच बेड ही कन्सेप्ट हे नाहीये. बरोबर. हे जे होताना जे दिसतंय आपल्याला हेही तिकडे सुद्धा खूप कमी प्रमाणात आहे. आपण सिनेमा एक्झॅजरेट करतो. सिनेमा आणि त्याच्याने ती जी इमेज बनवली की यार तुम्ही फॉरेनला गेले की म्हणजे तिकडे नुसता सेक्स आणि सेक्सच असतो, बाकी काहीच नसतं. 2 टाइम जेवण 4 टाइम ते लोक तेवढाच विचार करतात. तर असं शक्यता नाही ना. जर आपण असं म्हणलं की आपण तो अजिबात विचार करत नाही ते लोक तेवढाच करतात, तर भारताला विज्ञान क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळायला पाहिजे होते. तर ती सगळी त्यांनाच मिळते. याचा अर्थ ते याचा पलीकडे जाऊन विचार कदाचित इतकी ओपन आहेत की त्याला तितके इम्पॉर्टन्सच देत नाही. 100%. एखादी गोष्ट तुला जास्त मिळायला लागली म्हणजे पुण्यातला माणूस पाणी 2 बादल्या घेणे आंघोळ करतो, पण नागपूरचा माणूस म्हणतो की एका बादलीत अख्खं कुटुंब करू. हा 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 विषय. तसंच मी तुला तेच म्हणतो की डिमांड आणि सप्लाय. डिमांड आणि सप्लायचा मुद्दा आहे की आपला देश आहे का सेक्शुअली डिप्राइव्ह आणि ते आहे. हो, पण हे मान्य करावं लागेल. जितकं तुम्ही झाकून ठेवाल ना तितका प्रॉब्लेम येणार. एक्झॅक्टली. इतकं त्यामुळे त्याच्याशी कुतूहल आणि अजून हे वाढायला आणि त्यातून सगळे मग पुढच्या समस्या उद्भवतात. आणि काय होतं की हे झाकून ठेवणारे जे समाजातला घटक आहे किंवा जो झाकून ठेवावं ह्या विचाराचा घटक आहे तो ह्या काळाच्या रेट्या पुढे टिकणार नाहीये. म्हणून जो आज संघर्ष तयार झालाय ना तो त्यातनं तयार झाला की त्यांना ते ऍक्सेप्ट करायचं नाहीये, पण प्रॉब्लेम असा की त्यांना ते थांबूही नाही शकत. मग काय होतं की छोट्या छोट्या फ्रॅगमेंट मध्ये मी माझे पॉवर सेंटर तयार करतो, माझ्या सुनेवर आणि मी माझ्या मुलावर हक्क चालवणार किंवा जे काय आहे, मग हेच करत राहतात आणि मग शेवटी कुठं ना कुठं ते नाटक तुटतं आणि तिथेच मग या सगळ्याच्या ऱ्हासाची सुरुवात आहे. तर हा मला वाटतं की माझं ते मत आहे. सो याचा पार्ट 2 लवकरच आणायची गरज दिसतीये मला. तू सगळ्याच पार्ट 2 लवकर आणायचं म्हणतो, पण बोल ना, पुढचं बोल ना. आले नाही बोल ना. तर काही अडचणी असतात मित्रांनो ज्या सगळ्यांसमोर आपण नाही मांडू शकत.
त्या फक्त आपल्यालाच माहित असतात. हो. त्यातल्या अशा एक लग्न या विषयाबद्दल आपण सगळ्यांनी आज चर्चा केलेली आहे. मी थोडं एक वाक्य म्हणजे ऍड करतो तू तसं एंडिंग करायच्या आधी की म्हणजे आता आपण चर्चा केली लग्न वगैरे, पण मला एकंदरीत सगळं लग्न वगैरे सगळ्या गोष्टी मान्य आहे, पण तुम्ही कितीही ज्ञान होता, तुम्ही कितीही मोठे विद्वान व्हा, तुम्ही काहीही व्हा, कितीही पैसा कमवा, काही करा, पण एक शेवट म्हणजे आयुष्य जगत असताना मरणाच्या दारापर्यंत एका तरी जोडीदाराची गरज असते. हो, हो. हे 100%. मग आता तो जोडीदार लग्न स्वरूपातच मेलला फिमेलच पाहिजे किंवा काय जे काही हो, असेल, हो. मित्र म्हणा काही म्हणा, पण एकटं असं पूर्ण आयुष्य जगणं जर अवघड आहे तसं की एक जरा जोडीदार बरंच अवघड आहे. गरज आहेच आहे, किती नाही म्हटलं तरी. मग आता या विषयापासून हा विषय थोडा वेगळा आहे, पण जर तुम्ही लग्ना थ्रू हा जोडीदार जर तुम्ही बघत असाल तर मला वाटतं की 4 गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार आहेत, 4 गोष्टी तुमच्या मनाच्या विरुद्ध घडणारच आहेत. त्या तुम्हाला मॅनेज करायलाच लागेल आणि त्यालाच संसार म्हणतात, त्यालाच अरे वा. साल्वादोरने आपल्याला जी हा, गोव्याला टांग दिली होती, आणि हे सगळं- त्यामुळे त्याचं आता म्हणणं आहे की तुम्ही गोव्याला जाऊ नका, तुम्ही लग्न करा हा. असा पण पद्धतीने. गोव्याला जाणं, पण गोव्याला वर्षातनं मी लग्न आधी तुमच्यासोबत 6 वेळा येतो, हो. पण आता 3च वेळा येतो. नाही, आता तू 3 येतच वेळा नाही. येतो. तू येतच नाही. येतच नाहीस. नाही, मी येतो. दुसरा महत्वाचा, आम्ही साल्वादोरचा विषय आला तर माझं म्हणणं आहे की नॉट नेसेसरी की तुम्ही ज्या नात्यात आहात त्यातनं जर तुम्हाला त्रास होत असेल तर प्लीज त्याचा एकदमच वेगळं पाऊल उचलण्यापेक्षा सामंजस्याने एक तर त्याच्या तोडगा काढावा. आणि जर ते नाहीच होते तर त्यातून रिस्पेक्टफुली वेगळं होणं हे देखील काही नाही, वाईट नाही. मुळात हे आपण जेवढे मुद्दे डिस्कस केले ना, हे थोडे कंपॅरिझन आले की त्याचं लग्न छान झालं, हो. त्याच्या घरात बघ ना ते वेगळे राहतात, हो. सुखरूप राहतात, हो. सुखी राहतात. हो. हे कंपॅरिझन मध्ये सुरू होतं. तुमचा संसार आहे, तुम्ही ठरवा. Exactly. कंपॅरिझन करू नका आणि की त्यांच्या घरात काय चाललंय, तेच. त्यांच्या दोघांचं किती छान चाललंय, आणि वाईट ते चाललंय. तलवार पिक्चर मधला डायलॉग मला खूप आवडतो. इरफान साहेब म्हणतात की अगर जिस काय ते कुठल्या मुकाम पे पोहोचना पॉसिबल ना हो वो अफसाना जिसे अंजाम तक पहुंचाना हो मुश्किल, उसे खूबसूरत मोड़ देकर छोड़ देना अच्छा. हे So, हे सगळं आपण क्लोजिंग साठी बोलत असता मला एक गोष्ट जाणवली की आता आम्ही जो सगळा हा काय चित्यापा केलेला आहे ते सगळं एकेरी मत नसताना एक आमच्यामध्ये लग्न केलेला माणूस होता आणि त्याचा सगळ्याचा सारांश जर काढायचं म्हणलं तर लग्न पाहावं करू एवढंच एक कळलेलं आहे. सो याचा लवकरात लवकर दुसरा पार्ट आणू आणि कमेंट करायला विसरू नका, शिवाय द्यायला म्हणायचं. शिव्या द्यायला विसरू नका आणि पुन्हा एकदा नवीन एपिसोड मध्ये भेटू. धन्यवाद. धन्यवाद.